केंद्र सरकार द्वारा व्यावसायिक वाहनों के पासिंग के लिए विलंब शुल्क 50 रुपए को रद्द करने की खुशी में टाइगर ऑटो रिक्शा संगठन ने एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया। इस अवसर पर ऑटो रिक्शा चालक मालक संगठन संयुक्त कृति समिति महाराष्ट्र के अध्यक्ष शशांक राव और ऑटो रिक्शा चालक मालक संगठन संयुक्त कृति समिति के महासचिव विलास भालेकर का विशेष रूप से सत्कार किया गया। इस कार्यक्रम में ऑटो रिक्शा चालक और मालिक बड़ी संख्या में उपस्थित थे। संगठन के सदस्यों ने सरकार के इस फैसले की सराहना की और इसे ऑटो रिक्शा चालकों के हित में एक महत्वपूर्ण कदम बताया। शशांक राव ने अपने भाषण में कहा कि ये निर्णय हमारे ऑटो रिक्शा चालकों के लिए एक बड़ी राहत है। इससे हमें अतिरिक्त आर्थिक भार नहीं उठाना पड़ेगा। विलास भालेकर ने भी इस अवसर पर अपने विचार व्यक्त किए और कहा कि सरकार के इस कदम से ऑटो रिक्शा चालकों को बड़ी राहत मिलेगी। इसके साथ ही कार्यक्रम में ऑटो रिक्शा चालकों के 10वीं और 12वीं कक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों का भी सम्मान किया गया। ही जीत नक्कीच मोठी आहे। असं आहे की हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांवर जर पासिंग नसेल तर दिवसाला 50 रुपयाचा दंड हा एकदम चुकीचा निर्णय आहे केंद्र सरकारचा। आणि राज्य सरकारने ज्या वेळेला अंमलात आणला त्यावेळेला कुठेही विचार केला नाही की हा रिक्षा चालक त्याचं कुटुंब कसं चालवणार। 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला कोविड महामारी होती, राज्य सरकारने रिक्षा चालकाला कुठेही मदत केली नाही। त्याच्यातनं अजून त्या फटक्यातनं अजून रिक्षा चालक कुठे सावरलेला नाही आणि न सावरलेल्या रिक्षा चालकावर या पद्धतीचा दंड म्हणजे त्याचं पूर्ण घर उद्ध्वस्त करण्यासारखं होतं। सर्व संघटना एकत्रित आल्या कृती समितीच्या आणि जो लढा दिला त्यातून हा राज्य सरकारचा निर्णय आला। परत एकदा एकजुटीचा विजय झालेला आहे आणि आनंद आहे। ऑटो रिक्षा चालकांच्या मुलांचा आज 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो आज इथे सत्कार झाला हा पहिल्यांदा नाही आहे। मी नागपूर शहरामध्ये हे बघितलेलं आहे की सर्व समाजाच्या मुलांचा सत्कार होतो, सर्व समाजाच्या संघटना त्यांचा सत्कार करतात, राजकीय पक्षसुद्धा संघटना त्यांचा सन्मान करतात। पण ऑटो रिक्षा चालकांचा पर्टिक्युलर मुलांचा कुठेच सत्कार कोणी करताना मला या शहरात दिसलेलं नाही। किंबहुना असे म्हणता येईल की कुठल्या राजकीय पक्षांनी ऑटो रिक्षा चालकांच्या मुलांचा सत्कार केलेला नाही किंवा कुठल्या सामाजिक संघटनेने सुद्धा ऑटो रिक्षा चालकांच्या मुलांचा सत्कार केलेला नाही। आणि म्हणून ते आमचं दायित्व आहे, आमचं ते कर्तव्य आहे। कारण की संघटना म्हणून आम्ही ऑटो रिक्षा चालकांसाठी जे काम करत असतो तर त्यामधून ही संकल्पना निर्माण झाली की जर ऑटो रिक्षा चालकांसाठी आपण काम करतो तर मग त्यांच्या मुलांचा सन्मान आणि सत्कार आपण का करू नये। आणि त्यामधून ही संकल्पना निर्माण झाली आणि 2013 पासून सातत्याने ऑटो रिक्षा चालकांच्या पाल्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातो।